देखील जगावर संकट आलं, देशावर आलं, राज्यावर आलं, जिल्ह्यावर आलं, आपल्या परिसरावर आलं. काही माजी नगरसेवक आपल्याला त्याच्यातनं सोडून गेले. दत्ता काका सानेचं नाव घेता येईल, जावेदचं नाव घेता येईल, कितीतरी नावं मी सांगेन. परंतु आजारच असा होता की कधी आपण बघितलंच नाही. लोक घाबरून जायचे, परंतु आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. व्हेंटिलेटर पाहिजे, त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल पाहिजे, अँब्युलन्स पाहिजे, व्हॅक्सिन पाहिजे, रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे, जे जे काही लागेल त्यावेळेस मंत्रालयात 8 वाजल्यापासून बसायचो आणि दर आठवड्याला पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरात यायचो आणि सगळे प्रश्न सोडवायचो. ती माझी बांधिलकी होती. माझी जन्मभूमी जरी बारामती असली तर कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आहे, हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्यामुळं मला एक आपलेपण आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे. आणि कुठलाही नवीन गोष्ट आली